नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये. माझं नाव आहे सिद्धांत आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वंडरलेस सीड. सो आज आहे संडे. आता वाजलेत समथिंग 8:30 झालेत, 8:30 पावणे 9 झाले असतील. आम्ही आहोत आता पेट्रोल भरायला थांबलेलो. ॲक्च्युली आम्ही आज चाललो आहे भीमाशंकरला. ही आमची फर्स्ट राईड आहे. ॲक्च्युली राईड्स तर भरपूर केलेत, पण ब्लॉग हा आपला फर्स्ट आहे. सो ब्लॉगमध्ये पहिल्यांदा तुम्ही बघता, ही आपली फर्स्ट राईड आहे. सो आपली ही बाईक आहे, ही हिमालयन, पहिली हिमालयन, ती दुसरी हिमालयन, ती BS6 आहे, ही BS4 आहे, ही माझी आहे. तेव्हा मित्र, तो माझा मित्र आहे सुधीर, बघू शकता. नुसते सकाळी सकाळी चालू आहे, ते पोस्टिंग चालू आहे त्याचे पण. सो हे आमच्या बाईक्स आहेत. आम्ही ॲक्च्युली फ्यूल भरायला थांबलेलो, पेट्रोल ब्रेक घेतलेला आम्ही जरा आज, कारण की फ्यूल भरायचं माझ्या बाईकमध्ये पेट्रोल नव्हतं. त्याच्या बाईकमध्ये तर होतं, पण माझ्या बाईकमध्ये नव्हतं. सो आता आम्ही प्रोसीड करतो पुढे. राईड जर्नी बघा तुम्ही, ठीक आहे. स्टे ट्यून. सो आता आम्ही वापसाईचा पेट्रोल पंप आहे, तिथून आम्ही निघालो आहे. ॲक्च्युली मी ब्लॉग जरा लेट स्टार्ट केला, कारण की मी राहायला ॲक्च्युली टिटवाळ्याला आहे. आपली अर्धीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण कवर करू, की मी तुम्हाला माझी पूर्ण इन्फॉर्मेशन देईन. जरा लेट झाला आम्हाला निघता, कारण की माझा मित्र खूप लेट आला, त्यामुळे जरा लेट झाला आम्हाला. निघायला उशीर झाला, तर बोललो आपण आधी निघूया, मग नंतर बघू बोललो. ऑन द वे कुठेतरी ब्लॉगचं स्टार्ट करू आपण. सो जर व्ह्यू बरोबर येत असेल तर सांगा जरा मला, कारण की फर्स्ट टाईम ब्लॉग करतो, असंच ब्लॉग करूया म्हणून करायचं आहे. ते सध्या गाडी बंद पडली आपली. सध्या रस्त्याचं काम करायला घेतलं आहे. कसं आहे माहिती आहे का, आता ना ॲक्च्युली आमच्याकडे इंटरकॉम नाही आहे. आमच्याकडे इंटरकॉम नसल्यामुळे ना आम्हाला असं ना हाताच्या साईन लँग्वेजनी बोलावं लागते, की बाबा लवकर पुढे चल, ओव्हरटेक कर, आरामात चल करून. मला असं वाटतंय ना, मी ह्याला ही गोष्ट आधीच बोललेलो की आपण ना इंटरकॉम घेऊन टाकू, पण काय करायचं, आम्हाला थोडं बोलत ना बघून सगळं करावं लागतं. मला असं डाऊट येतो की कदाचित ही आमच्या या राईडनंतर आम्ही कदाचित इंटरकॉम घेऊन टाकू, कारण की असं बोलतात ना की तो पुढे चालला आहे. असं एका रेंजमध्ये असतो आम्ही लोक, पण ते कसं असतं की आम्हाला मग ते कम्युनिकेशन होत नाही आमच्या लोकांचं. म्हणजे त्याला पण जमत नाही, असं एकदम मुकं जावं लागतं एकदम शांतपणे, मग ते कंटाळा येतो. त्यापेक्षा इंटरकॉम घेतलं की आपल्या लोकांची ती बडबड, पोरांची जी बडबड असतात, व्हॉइस टॉक, त्या चालू असतात ना, काय होईल काय नाही. आता आम्ही पोचू मुरबाडला, म्हणजे ऑलमोस्ट मुरबाडला पोचलो. इथून फक्त हार्डली 2-3 किलोमीटर असेल मुरबाड. त्याआधी आपल्याला PUC काढायची. आपल्या गाडीची PUC संपली आहे ॲक्च्युली. PUC काढायची आहे, PUC काढावी लागेल. आधी PUC काढायला थांबलो, पण त्याची PUCची वेबसाईटच नाही चालू यार. तर आपल्याला जायचं आहे माळशेजला. हे मी जाऊ पुढे, काय नको, ये ना, हळूहळू चाललंय, ये. तर बघूया पुढे आपल्याला कुठे PUC भेटते का आता यार. मित्रांनो, मी एक असा विचार करतो, म्हणजे ब्लॉगिंग मराठीमध्ये तर करायचीच आपल्याला, पण आपण ना मध्ये मध्ये हिंदीमध्ये पण ब्लॉग करू, कारण की कसं ते हिंदीमध्ये पण कशी मजाच वेगळी असते यार. चायला मजाच मजा. मराठी आणि हिंदी दोन्ही पण मिक्स करू, म्हणजे कसं टेन्शन नाही. तर सध्या आपण कसं ब्लॉगिंग, आपला मोबाईल आहे, GoPro नाही आपल्याकडे, GoPro नाही, आपण iPhoneमध्ये करतो ब्लॉगिंग. आपला iPhone 12 आहे. स्टॅबिलिटी पण मस्त आहे, सगळ्याच गोष्टी मस्त आहेत. भरपूर वेळा ट्राय केलं मी ब्लॉग करायचं, पण बोलतात ना की यार, बऱ्याच वेळा मी ट्राय केलं ब्लॉगिंग करायचं, पण ब्लॉग्स करायचो म्हणजे 2 वर्ष अगोदर जेव्हा मी मित्रांबरोबर एकविरेला गेलेलो, 2 वर्ष अगोदरच, तेव्हा पण मी ब्लॉग केलेलं. परत मी 2018मध्ये पण असेच, म्हणजे स्लिप ऑफ टंग झाली, टाईमपास ब्लॉगिंग करायचो. मित्रांबरोबर व्हॉलीबॉल खेळायला जायचो, तर मग मित्रांबरोबर, पण ते कधी मी असे अपलोड्स नाही केले, कारण की ते असं मला वाटायचं नाही की यार ठीक आहे चल आपण करतो म्हणून असंच. जर त्या टायमाला मी ब्लॉगिंग करायला चालू केलं असतं ना,
तर खूप बरं झालं असतं. आज कुठेतरी असलो असतो, एक छोटी आपली फॅमिली असली असती, छोटीशी यूट्यूब फॅमिली असली असती आपली छोटीवाली. सो हे आता आपण मुरबाडला पोचलो आहे. इथे पाठीमागे मुरबाड बस स्टँड गेलं. इथे म्हशाला रस्ता जातो. तिथे म्हशाची जत्रा असते, दरवर्षी भरते. आता पण आय थिंक भरून गेली. जस्ट आता आम्ही समाधान हॉटेलला पोचलो आहे जरा नाश्ता करण्यासाठी. राईड तर खूप चांगली चालू आहे. मध्ये एक जण भेटलेला म्हणजे पकवत होता तो, असं काय नाही, आपलं तर चांगला राईड करता येते. आता आम्ही हॉटेल समाधानला पोचलो आहे. दर टायमाला मी येतो इथे. बघू शकता हा हॉटेल आहे. हा माळशेज घाटचा रोड आहे इथून, हा सरळ हा कल्याण साईडला, आणि हा हॉटेल समाधान आहे. इथे एक मिसळ, जेवण चांगलं भेटतं, मिसळ एकदम मस्तच भेटते. सो आता जातो जरा फ्रेश होतो, कारण की गरम पण खूप होते. जॅकेट काढून ठेवलं आहे, गरम पण खूप होते. जातो नाश्ता करतो आणि मग नंतर भेटतो तुम्हाला. जस्ट आमचा आता ब्रेकफास्ट झाला. मस्त त्याने डोसा खाल्ला, मी मिसळपाव खाल्ली, एक कॉफी घेतली. आता आम्ही निघालो आहे. खूप आरामात चाललो आहे आम्ही. बघायला गेलो तर 10 वाजले जातात. अजून पण 130 किलोमीटर आहे पोचायला आम्हाला. 130 किलोमीटर अजून आहे, म्हणजे ॲप्रॉक्स 1.5 तरी वाजतील. तर आमचं हे जे रायडर आहेत हे मासे खूप हळू गाडी चालवतात, एकदम निवांत. त्यांना गाडी चालवली की झोप येते, त्यांना झोप येते, झोप. तर आम्ही निघतो इथून, भेटू परत रोडवरती. खूप गरम होते, एवढी गरम होती काय बोलायचं काय माहिती. आणि यांना मज्जा येते, मज्जा, झोप येते झोप. चला आत्ता आपण प्रॉपर घाटमध्ये आलो आहोत. माळशेज घाट चढायला सुरुवात केली आहे आपण. थांबलेलो जरा मोबाईल वगैरे सेट करण्यासाठी, थोडा अँगल नीट नव्हता आहे म्हणून थांबलेलो जरा साईडला. मोबाईल सेट केला, अँगल नीट लावला आणि मग नंतर निघालो. आता आपण माळशेज घाट चढतोय. ॲक्च्युली अर्धा आम्ही चढलो, जर आम्ही फोन बंद केलेला कारण की अँगल थोडासा सेट करायचा होता. मित्र माझा पुढे गेला आहे, त्याला बोललो तू पुढे जा, मी आलोच अँगल वगैरे सेट करून. आणि आता पुढे आलो आहे आम्ही. नाही का पुढे हा काय लिफ्ट लिफ्ट काय झालं? व्हॉट इज अप ब्रो? आगे रुकते हैं ना, इधर पे रुकने, इधर पे रुकने का, इधर पे रुक के निकलेगा. चल ना आगे, तो इधर निकालने का है क्या? चांगली जागा आहे, भरपूर जागा आहे. पण वरती पब्लिक असेल, वरती पब्लिक असेल. मग जर इथे थांबलं तर मग पुढे नाही थांबायचं. हां नाही, मग इथेच थांबू ना. असा अजून एक स्पॉट पुढे आहे वरती, तिथे थांबू. मी जातो पुढे. हां ओके. बोललो पुढे थांबूया, इथे नको, थोडं अजून वरती जाऊ. झाडे लावा, झाडे जगवा. खरंच खरंच झाडे लावा यार. जेवढे झाडं गव्हर्नमेंट कट करतात, ते स्वतः स्लोगन्स लिहितात, झाडे लावा झाडे जगवा, आणि स्वतःच डेव्हलपमेंटसाठी झाडे कट करतात. ते यार तसं नसतं ना. ग्लोबल वॉर्मिंगसाठी आपणच तर आहोत मेन कारण. हे बघा इथे असतात पोलीस लोक इथे, नाही तर तो पुढचा वरचा टर्न आहे ना तिथे उभे असतात बरोबर चेकिंगला. आलास की चल बाजूला, आलास की चल बाजूला. तिथून दिसतात ते लोक उभे असतात. तर पण कदाचित ऊन असेल तर नसतील रे यार. एवढ्या उन्हामध्ये वाट लागते ना अक्षरशः. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी असे रस्ते नव्हते. त्या टायमाला विचार करा की ते घोडे घेऊन कसे जायचे. माळशेज घाटाच्या रस्त्याने ते शिवनेरी किल्ला, परत भिवंडी तालुक्यात जेवढे किल्ले, म्हणजे दुर्गाडी बोला तुम्ही, कल्याणचा किल्ला बोला, ते किल्ले कसे जायचे ते. त्या टायमाला तर असे रस्ते पण नव्हते. त्यांच्या सोबत ते घोडे असायचे. त्या घोडे किती, म्हणजे त्यांच्यामध्ये किती पॉवर असायची. म्हणून यार राजे ते राजे होते. घोड्यांवर बसून ते पूर्ण हे डोंगर वगैरे चढायचे, म्हणजे विचार कर. फक्त पायवाट असायची त्या टायमाला, पायवाटच असेल त्या टायमाला. त्या पायवाटाने ते घोडे घेऊन ते जात असतील यार.
तसं आपण आता आपले घोडे घेऊन जातो. पण चांगलं होतं ॲक्च्युली फोटोज काढण्यासाठी. इथेच आपण त्याला सांगू बाबा ये इथेच फोटोज काढू पण 2-3 पण वरती गाडी नाही जाणार. इथे तो आला तर बघू त्याला, कारण की ऊन पण आहे. चांगले फोटोज येतील मे बी. गाडी आम्ही एका ठिकाणी थांबलोय, जरा असं साईडला आलो, व्ह्यू भेटला, लोकेशन. बोललो जरा फोटोज काढू इथे. पण तो वरती गेलो तर माणसं पण खूप असतात, तर बोललो आता इथेच जरा 2-3 फोटोज काढू. बाईक्स पण इथे चांगले, पाठीमागे व्ह्यू पण खूप चांगला आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा इथून हा व्ह्यू पण खूप चांगला आहे असं बघायला गेलो तर. ते बघू शकता, मस्त डोंगर आहे. कसला भारी व्ह्यू आहे. हां तुम्ही तेच करा, खूप भारी वाटतं इथे. व्ह्यू खूप मस्त आहे. इथे जर बाईक आणायला जागा भेटली असती तर मजा आली असती. इथे फोटो मस्त आला असता. आम्ही जर आता 2-3 फोटोज काढतो, मग लगेच निघतो, कारण की मला तो ऊन. आता आम्ही दर्शन केलं भीमाशंकराच्या मंदिरात जाऊन. ॲक्च्युली मध्ये माझी फुटेज मी काढलेली, पण ती डिलीट झाली, काय माहिती. डाऊनलोड म्हणजे चालूच नाही झाली की काय झालं. सो आता आम्ही दर्शन वगैरे केलं. मंदिरात खूप गर्दी होती. आता आम्ही लोकांनी दर्शन वगैरे केलं. भूक लागलेली म्हणून इथे एक हॉटेल आहे, ओंकार गार्डन करून, तिथे येऊन बसलो आहे. जरा रिलॅक्स होते, कारण की खूप जमलं, दोघं पण खूप जमलं. एकतर गर्दी खूप होती, त्यामध्ये हीट पण होती खूप, काही खाल्लं नव्हतं सगळं बसून. आता आम्ही लोक इथे खातो, काहीतरी लाईटच खाणार आहे. तर आम्ही आता पोचलो आहोत जुन्नरला. खूपच आरामातच आलो, कारण की विंडब्लास्ट पण खूप होतं, डोळ्यामध्ये घाणसुद्धा जात होती. स्पेक्स म्हणजे चष्मा आणला नव्हता तो, नाही जो आणला तो रात्री चालणार नाही. तर आता आम्ही आहोत जुन्नरला. बरोबर जुन्नर म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या बरोबर पायथ्याशीच आहोत. एका हॉटेलमध्ये थांबलो, जरा एक कॉफी घेऊ. दोघं पण जरा खूपच टायर्ड झालं. एक कॉफी मारू आणि मग पुढचा प्रवास करू. अजून समथिंग 100 किलोमीटर राहिलं असेल इथून. 100 किलोमीटरवरती ऑलमोस्ट आम्हाला 9, 9:30, 10 तरी होतील पोचायला. लेट सी, कारण की रात्रीचा वेळ आहे. माळशेज घाटमध्ये ट्रक्स खूप असतात या टायमाला, सो सांभाळूनच चालावं लागेल. बघू आता. तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो. महाराजांचा किल्ला दाखवायचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. 1 मिनटं जरा थांबा. तुम्हाला दिसणार की नाही काय माहिती नाही, हवा खूप सुंदर. थांबा, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. इथे वरती आहे. सो मित्रांनो, अर्धा पाऊण तास झाला मी घरी आलो. ॲक्च्युली खूप एक्झॉस्ट झालेलो, कारण की जो शेवटचा 20-30 किलोमीटरचा जो पॅच होता तो पूर्ण खोदून ठेवलेला. ॲक्च्युली पूर्ण रस्त्याचं काम चालू होतं. एवढी धूळ होते ना, अक्षरशः नाकातोंडात धूळ गेली. माझं जॅकेट पूर्ण धुळेली मागलं. ब्लॉग एंडच करायला जमला ना मला. हा मोबाईल काढला मी, काहीच नाही. तशीच बॅग घेतली, तशीच गाडी लावलेली आणि डायरेक्ट घरी आलो. घरी येऊन आधी फ्रेश झालो आहे मी, आंघोळ केली आहे, पाणी प्यायलो आणि मग आता ब्लॉग एंड करायला आलो. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला सांगा. नक्की आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. काही चेंजेस करायचे असेल तेही कमेंटमध्ये लिहून सांगा. काही असेल ते आपण इम्प्लिमेंटसुद्धा करू. सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ट्रॅव्हल ब्लॉग असेल किंवा नॉर्मल ब्लॉग असेल डेली लाईफचा किंवा मोठा ब्लॉग, भेटू आपण नक्कीच. सो बाय बाय, टेक केअर.